लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे। श्रावण महिना संपताच भाद्रपदाच्या आगमनाने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। औसा येथील मूर्तिकारांनी विविध आकारांच्या आकर्षक गणेश मूर्ती तयार करून गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केलेत। वाढती महागाई, मजुरांची कमतरता आणि वाढती मागणी यामुळे मूर्तींच्या किमतीतही वाढ झाली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा उत्साह आणि मूर्तिकारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। श्रावण महिना नुकताच संपला असून भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचा उत्सव घेऊन येतो। लातूर जिल्ह्यातील औसा शहरातील ओंकार गणेश आर्ट या प्रसिद्ध कार्यशाळेत गेल्या 6 महिन्यांपासून मूर्ती तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे। मूर्तिकार रमेश शिवलिंग कुंभार आणि त्यांचा कार्यसंघ 1 फुटापासून 7 फुटापर्यंतच्या विविध आकारांच्या आणि बहुरंगी आकर्षक मूर्ती तयार करीत आहेत। औसा येथे तयार होणाऱ्या मूर्तींची मागणी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणासारख्या शेजारच्या राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर येत आहे। मात्र शेतातील कामे, मजुरांचा तुटवडा आणि वाढती महागाई यामुळे मूर्तींच्या किमतीत 20 ते 25% वाढ झाली आहे। मूर्तिकारांच्या मते मागणी जास्त असून वेळ कमी आहे, त्यामुळे काही ऑर्डर्स पूर्ण करण्यास त्यांना अडचणी येत आहेत। औसा शहरापासून जवळ असलेल्या मुक्तेश्वर मंदिर परिसरातही मूर्ती तयार करण्याचे काम जोरात सुरू असून मंडळांसाठी खास डिझाईन्स आणि समाज जागृती विषयांवर आधारित देखावे तयार केले जात आहेत। सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात फक्त पूजा आणि उत्सवच नाही तर समाजोपयोगी कार्यक्रमांचाही समावेश होतो। रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, लोकजागृती मोहीम हे सर्व उपक्रम गणेश मंडळे राबवितात। यावर्षी गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट रोजी साजरी होणार असून भक्तांमध्ये गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्याचा एक वेगळाच आनंद बघायला मिळतो आहे। तर मी रमेश कुंभार, माझ्या कारखान्यामध्ये 0 नंबरपासून 7 फुटापर्यंत मूर्ती असतात आणि सगळा माझा माल होलसेल व्यापाऱ्यासाठी जातो। बिदर, भालकी, हुमनाबाद, हैदराबाद, पुणे, जवळपास कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, जवळपास जास्त गिराईक माझं तिकडलंच आहे आणि पूर्ण माल माझा होलसेल जातो आणि जिरून 5 फूट 6 फूट त्या पण मूर्ती असतात आणि घरगुती गणपती लहान। गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाज जागृती, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा एक सुंदर संगम आहे। औसा येथील मूर्तिकारांची मेहनत आणि गणेश भक्तांचा उत्साह पाहता यंदाचा उत्सव अधिकच रंगतदार होणार यात शंका नाही।